आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के आणि नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राज्यातल्या 6 जागांपैकी महाविकास आघाडीला 3 आणि भाजपाला 3 जागा. या निकालानं फारसा धक्का बसला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका. शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांसाठी शालार्थ प्रणालीमध्ये उमेदवाराच्या नावासाठी वैयक्तिक मान्यतेची गरज नसल्याची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. आणि हरियाणातल्या पंचकुला इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत 90 पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. 4 राज्यांतील 16 पैकी 8 राज्यसभेच्या जागांवर भाजपानं विजय नोंदवला, तर काँग्रेसनं अत्यंत चुरशीच्या लढतीत 5 जागा जिंकल्या. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत काल महाराष्ट्रातील 6 जागांसाठी, कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी 4 आणि हरियाणामधील 2 जागांसाठी काल मतदान झालं. 4ही राज्यांचे निकाल आज पहाटे जाहीर झाले. क्रॉस वोटिंग आणि नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारींमुळे हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये 8 तासाहून अधिक काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. मतमोजणी लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीनं 6 पैकी 3 जागा जिंकल्या, तर भाजपाला 3 जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. 6व्या जागेसाठी भाजपाच्या धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय पवार यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली होती. निकाल जाहीर झाला तेव्हा महाडिक यांना 41 आणि पवार यांना 39 मतं मिळाली. दरम्यान राज्यसभा निवडणूक निकालाचा फारसा धक्का बसला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीबाबतीतही भाष्य केलं. 6व्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हतं. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना आपल्या बाजूनं वळवण्यात भाजपाला यश आलं, असं पवार म्हणाले. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच या विजयानंतर कार्यकर्त्यांनी उन्माद करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. पवित्र प्रणालीद्वारे केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत संबंधित उमेदवाराचं नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. वैयक्तिक मान्यता देताना शिक्षणाधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्यामुळे शिक्षकांना वेळेवर वेतन सुरू करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना यांच्याकडून वेळोवेळी होत असल्यानं यात सुधारणा करणं आवश्यक होतं. तसंच उच्च न्यायालयानं देखील अशा विविध प्रकरणांमध्ये नाव समाविष्ट करण्याची कार्यपद्धती सुस्पष्ट, सोपी आणि सुटसुटीत करण्याबाबत निर्देश दिल्यानं हा निर्णय घेतल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. शासनाच्या सर्व प्रसिद्धी आणि जनसंपर्क यंत्रणांनी आपत्तीच्या कालावधीत समन्वयाने काम करावं. माहितीचं प्रसारण आणि संदेशाची देवाणघेवाण जलद गतीने होण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गणेश रामदासी यांनी केलं आहे. पावसाळापूर्व आढावा बैठकीत त्यांनी आज शासनाच्या विविध जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपत्ती कालावधीत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी समाज माध्यमं हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणारी माहिती परस्परांशी संवाद साधून देण्याबरोबरच आपल्या विभागाच्या समाज माध्यमांवर अद्ययावत करावी, जेणेकरून सर्व यंत्रणांनी माहिती कमी वेळेत मिळेल, असं त्यांनी सांगितलं. कम्युनिटी रेडिओ हे देखील सध्याच्या काळात प्रसिद्धीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी सागर तटीय क्षेत्रात शासनातर्फे शासकीय, निमशासकीय संस्था, विद्यापीठं इत्यादींना प्रोत्साहित केलं जात आहे. संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा, असं ते म्हणाले.
सिडकोच्या वतीनं रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यामध्ये 10 गावं संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. यासाठी विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील एकंदर 3070 बांधकामं निष्कासित करण्यात आली असून 1160 हेक्टर क्षेत्रफळ विमानतळ कंत्राटदारांना हस्तांतरित करण्यात आलं आहे. तसंच या गावातील सुमारे 5000हून अधिक कुटुंबांची पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे सिडकोतर्फे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातला एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. आयुर्वेद क्षेत्रात 4 दशकांहून अधिक काळ अध्यापन करतानाच शैक्षणिक क्षेत्रातल्या अभूतपूर्व योगदानासाठी पुण्यातल्या डॉक्टर सदानंद सरदेशमुख यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ प्रांगणात आज कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात सरदेशमुख यांना सन्मानित करण्यात आलं. शाल, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सरदेशमुख यांनी मुंबई विद्यापीठातल्या आयुर्वेद विद्याशाखेचे अधिष्ठाता, सिनेट सदस्य, पुण्याचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि आयुर्वेद महाविद्यालय, वाघोली, पुणे इथं प्राचार्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलं आहे. आरोग्य क्षेत्रात विविध विद्याशाखांनी एकत्र येऊन उपचार पद्धतीचं तंत्र विकसित केलं आहे. त्यामुळे हे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्वांनी शिक्षणाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा असं आवाहन यावेळी सरदेशमुख यांनी केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतल्या कुलाबा इथं भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू नौका INS विक्रांतच्या प्रतिकृतीचं उद्घाटन केलं. 10 मीटर लांबीची ही INS विक्रांतची प्रतिकृती नौदल डॉकयार्डनं बनवली आहे. टाकाऊपासून ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरावर प्रोत्साहन दिलं जात आहे. पर्यावरण आणि शाश्वत विकास संकल्पनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपप्रमुख अभियंता मिनेश पिंपळे यांनी आकाशवाणीला माहिती दिली. डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. दररोज सुमारे 600 टन कचऱ्यावर वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्राच्या पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली. इतर परवानग्याही अंतिम टप्प्यात आहेत. त्या मिळाल्यास हा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येईल. मुंबईतील कचरा आणि प्रदूषण कमी व्हावे यासाठी पालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प 1000 कोटी रुपयांचा असून 600 मेट्रिक टन कचऱ्यापासून 25 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारची या प्रकल्पासाठी मदत होणार आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर पालिकेच्या स्थायी समितीनेही 6 नोव्हेंबर 2020 रोजी शिक्कामोर्तब केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 194 कोटी 90 लाखांच्या वर गेली आहे. त्यात 89 कोटी 84 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना 2 तर 3 कोटी 72 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. राज्यात आज सकाळपासून सुमारे 73,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 16 कोटी 77 लाखांच्या वर गेली आहे. त्यात 7 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा तर 31 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 67,20,000पेक्षा जास्त तर 12 ते 14 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 33,26,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. देशात काल करोनाच्या 8,329 नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात 40,370 रुग्ण उपचाराधीन असून रुग्ण बरे होण्याचा दर 98.69% आहे. काल दिवसभरात 4,216 रुग्ण बरे झाले तर 10 मृत्यूंची नोंद झाली. राज्यात काल 1,323 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 3,081 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. सध्या राज्यात 13,329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोंदिया जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद नाही, तर नंदुरबार, धुळे, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. मुंबईत काल 1956 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 1873 रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं नाहीत. 83 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईतला रुग्ण बरे होण्याचा दर 97% आहे. खेलो इंडिया स्पर्धेत हरियाणानं आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. हरियाणानं आतापर्यंत 36 सुवर्ण, 30 रौप्य आणि 36 कांस्य पदकांसह एकूण 120 पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत एकूण 90 पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्रानं 34 सुवर्ण, 31 रौप्य आणि 25 कांस्य पदकांची कमाई केली आहे. 45 पदकांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे, तर 20 पदकांसह मणिपूर पदमालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तामिळनाडू आणि केरळ अनुक्रमे 39 आणि 28 पदकासहित 5व्या आणि 6व्या स्थानी असून पंजाब 26 पदकांसह 7व्या स्थानी आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असल्याचं बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेनं कळवलं आहे. यासाठी लवकरात लवकर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा असं आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत सर्व मंडळ स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विस्तारित समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांच्या माध्यमातून सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी यांचे स्टॉल्स लावून नागरिकांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये उपस्थिती लावून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवत आहेत. विविध विभागाच्या लाभार्थ्यांना लाभांचं थेट वाटप करण्यात येत आहे. आखाडा बाळापूर इथं काल पार पडलेल्या समाधान शिबिरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रशासन आपल्या दारी असल्याचा विश्वास नागरिकांना दिला. यंदाच्या आषाढी वारीसाठी एसटी महामंडळातर्फे राज्यभरातून 4,000 गाड्या सोडण्याची तयारी आहे. याबाबत 14 जूनला होणाऱ्या सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर निर्णय होणार असल्याची माहिती एसटीचे सोलापूर विभागीय अधिकारी सुरेश लोणकर यांनी दिली. येणारी आषाढी वारी एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून सेवा देण्यासाठी सर्वात मोठी असावी असा प्रयत्न केला जाणार असल्याचं लोणकर यांनी सांगितलं. आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीनं इंग्लंडमध्ये होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड झाली आहे. भारतातील ती एकमेव खेळाडू आहे. दिल्ली इथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड ज्युनियर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली. यात 14 वर्षांखालील गटातली 2 मुलं आणि 2 मुलींची निवड करण्यात आली. ऐश्वर्या कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू असून छत्रपती शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचं मार्गदर्शन लाभत आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात काल संध्याकाळपासून दमदार पाऊस सुरू आहे. वातावरणातला उकाडा संपला आहे, तसंच शेतकरी वर्ग सुखावला आहे. पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात आज सकाळी पावसाला सुरुवात झाली. मुदलवड परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. सातपुडा पर्वतरांगामध्ये पावसाच्या आगमनामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तळोदा तालुक्यातही काल रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. कोकण किनारपट्टीकडून येणारी गार वारे आणि ढगांमुळे साताऱ्यातलं वातावरण थंड झालं असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राज्यातल्या 6 जागांपैकी महाविकास आघाडीला 3 आणि भाजपाला 3 जागा. या निकालानं फारसा धक्का बसला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका. शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या नियुक्तीसाठी शालार्थ प्रणालीमध्ये उमेदवाराच्या नावासाठी वैयक्तिक मान्यतेची गरज नसल्याची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. आणि हरियाणातल्या पंचकुला इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत 90 पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.